चक्कर येऊन बेशुद्ध पडला माणूस आणि रिस्पॉन्स देत नाही आहे कोम्यामध्ये, हे मेंदूच्या विकारांचंच एक लक्षण. या सगळ्या विकाराच्या लोकांच्यासाठी नसांची चाचणी करायची म्हटलं तर नसांची तज्ज्ञ म्हणून मी इथं सेवा देत आहे आणि आपल्याकडे ती मशीन अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये ती चाचणी होते. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण EEGच्या टेस्टद्वारे त्याचं निदान करू शकतो. ते इतर गोष्टींमध्ये, इतर चाचण्यांमध्ये ते दिसून येत नाही. पॅरालिसिस ज्याला आपण बेल्स पाल्सी म्हणतो, हे सगळे विकार हे कोविड नंतर वाढायला लागलेले आहेत. ते EEGचं 32 चॅनल 32 चॅनलचं हे एक मशीन आहे. तर डोकेदुखीसाठी किंवा इतर कारणासाठी ज्यावेळी स्कॅनला माणूस येतो, जर तो स्कॅन करायचा झाला तर तो कुठल्या एरियामध्ये फॉल्ट असू शकतो हे देखील आपण या मशीनद्वारे बघू शकतो. आता आपण जे पाहत आहात ते EEGचं 32 चॅनल 32 चॅनलचं हे मशीन आहे, जे आपण ज्या लोकांना फिट येते किंवा आकडी म्हणतो, अपस्मार म्हणतो, त्या लोकांमध्ये ही मशीन आपण वापरून फिट नेमकी यायला लागली का, त्याच्यामुळे बेशुद्धपणा येतात का, त्याच्यामुळे लोक चक्करून पडतात का, हे कळू शकतं. किंवा जर पेशंट कोम्यामध्ये असेल तरी देखील आपण हे मशीन लावल्यामुळं आपल्याला ते कळू शकतं. तर नेमकं मेंदूचा विकार असेल तर तो कोणत्या एरियामध्ये आहे, जर ऑपरेशन करायचं झालं तर तो कुठल्या एरियामध्ये फोकस करायला पाहिजे, स्कॅन जरी करायचा झाला तर डोकेदुखीसाठी किंवा इतर कारणासाठी ज्यावेळी स्कॅनला माणूस येतो, जर तो स्कॅन करायचा झाला तर तो कुठल्या एरियामध्ये फॉल्ट असू शकतो हे देखील आपण या मशीनद्वारे बघू शकतो. नमस्कार, मी श्रेया आजरी, दैनिक पुढारी कस्तुरी क्लबमध्ये आपले सहर्ष स्वागत करते. आज आपण गडिंग्लज विभागातील एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहे की ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वावरून गडिंग्लज शहरामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. ते म्हणजे मेदुला हॉस्पिटलचे मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर किरण पाटील सर आपल्यासोबत आहेत. मी त्यांचं दैनिक पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने सहर्ष स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. पहिला प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे, गडिंग्लज, आजरा, चंदगड तसेच सीमावर्ती भागामध्ये लोकांना नेमकं सुपर स्पेशालिस्ट म्हणजे काय हेच माहीत नव्हतं, पण आज कार्यक्रमाची सुरुवातच आपण त्या प्रश्नाने करते की नेमकं सुपर स्पेशालिस्ट म्हणजे काय. अगदीच बरोबर, तुम्ही योग्य प्रश्न विचारलाय. सुपर स्पेशालिस्ट माणूस तालुक्यासारख्या ठिकाणी येणे ही खूपच नवीन गोष्ट आहे. तर सुपर स्पेशालिस्ट या डिग्रीपर्यंत पोचण्यापूर्वी किंवा कोणत्या डॉक्टरीतली तज्ज्ञांना सुपर स्पेशालिस्ट आपण म्हणतो, आपण साध्या भाषेमध्ये समजावून घेऊया. जसं आपल्याला माहीत आहे की 10वी नंतर 12वी आणि 12वी नंतर ग्रॅज्युएशन जसं BA MA आपण असं म्हणतो, त्याप्रमाणे BA झालं तर त्याला MBBS झालं म्हणायचं, त्याच्यानंतर MA झालं तर त्याला म्हणायचं पोस्ट ग्रॅज्युएशन, MD झालं म्हणायचं, आणि MAच्या पुढं जर PhD केली तर किंवा MPhil केलं तर त्याला म्हणायचं सुपर स्पेशालिस्ट. सुपर स्पेशालिस्ट म्हणजे बेसिकली सांगायचं म्हटलं तर त्या क्षेत्रामधलं शिखर, त्याच्या पुढं कुठलं शिक्षण शिल्लक नाही आहे. आणि सुपर स्पेशालिस्ट लोक कुणाकडेही रेफर करू शकत नाही. जे पेशंट सुपर स्पेशालिस्ट लोकांच्याकडे येतात त्यांची ती जबाबदारी असते की जो कोणी पेशंट आलेला आहे त्याचं योग्य निदान करणे आणि उपचार करणे. कारण
MD असलेला डॉक्टर किंवा MBBS असलेले डॉक्टर किंवा गावातील डॉक्टर ते सुपर स्पेशालिस्ट लोकांच्याकडे पेशंट्स रेफर करू शकतात. पण सुपर स्पेशालिस्ट हा फायनल पॉईंट आहे. त्याच्याकडून पेशंट एकतर ठीक होतो किंवा एक्सपायर होऊ शकतो. त्यामुळं दॅट इज फायनल डेस्टिनेशन. तर मेंदूच्या क्षेत्रामध्ये किंवा इतर जे काही अवयव आहेत ते हृदयामध्ये सुपर स्पेशालिस्ट असतात, किडनीमध्ये सुपर स्पेशालिस्ट असतात. त्याप्रमाणे मेंदूच्या क्षेत्रातला सुपर स्पेशालिस्ट म्हणजे सर्वोच्च शिखर गाठलेला माणूस. गुड सर. वैद्यकीय क्षेत्रातलं एक शिखरच म्हणायला काय हरकत नाही. सर, आपल्या वैद्यकीय शिक्षणाविषयी थोडंफार सांगा. तर मी जसं आता तुम्हाला सांगितलं की लोकांना माहीत असतं की 12वी झाल्यानंतर आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात जायचं झालं तर MBBS असतं, BDS असतं किंवा इतर शाखा असतात. तर हुशारामधील हुशार मुलं जी सिलेक्ट होतात ती MBBSमध्ये जातात. जे अगदी तालुक्यामध्ये वर्गात पहिला आलेला मुलगा प्रत्येक ठिकाणचे एकत्र येऊन ते शेवटी MBBSला ॲडमिशन घेतात. MBBS 5-5.5 वर्षांचं पास झाल्यानंतर मग परत एंट्रन्स एक्झाम असते आणि ती एंट्रन्स एक्झाम स्टेट लेवलला पण असते आणि ऑल इंडिया लेवलला पण असते. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर पण एक्झाम ती असते. तर मी जी एक्झाम दिलेली आहे ती ऑल इंडिया लेवलची एक्झाम दिलेली आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर जी मुलं सिलेक्ट होतात. जसं आपल्याला MPSC UPSC माहीत आहे. MPSC म्हणजे स्थानिक पातळीवर किंवा राज्यस्तरीय पातळीवर आणि UPSC म्हणजे देश पातळीवर. तसंच वैद्यकीय क्षेत्रामध्ये MBBS झाल्यानंतर MDसाठी ऑल इंडिया म्हणजे राष्ट्रीय पातळीवरची जी परीक्षा असते त्यातून मी MD सीट केली. माझं MBBS झालं होतं ते सुद्धा CETच्या थ्रूच झालं होतं, ज्याच्यामध्ये मला JNMC बेळगाव कर्नाटकमध्ये माझं MBBS झालं. त्याच्यानंतर MDसाठी ऑल इंडिया CET थ्रू मला ॲडमिशन मिळालं ते मी कानपूरला घेतलं. MBBS 5.5 वर्षांचं, त्याच्यानंतर एंट्रन्स परीक्षा देणे, त्याच्यानंतर MDसाठी सिलेक्शन, ते 3 वर्षांचा कोर्स आणि तो कोर्स झाल्यानंतर परत DM सुपर स्पेशालिटी मेंदू विकार याच्यासाठी जी मी केली ते सुद्धा 3 वर्षांचं शिक्षण असतं. त्याचीसुद्धा CET जी असते ती देश पातळीवर असते आणि त्या CETमध्ये देशाच्या स्तरावरील फक्त 2 विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलं जातं, ते पण एका वर्षी. म्हणजे जी काय आपली इन्स्टिट्यूट्स आहेत, विद्यापीठ आहेत, त्याच्यापैकी ते 3 नंबरला येतं. पहिला नंबर लागतो एम्स दिल्लीचा, दुसरा PGI चंदीगड आणि तिसरा जिपमर जे पॉंडिचेरी म्हणजे जिला साऊथ इंडियाचं एम्स म्हणतात. अशा ठिकाणी देश पातळीवर फक्त 2 विद्यार्थी सिलेक्ट केले जातात. 2 सीट्स असतात एका वर्षाच्या परीक्षेमध्ये. त्यामध्ये माझा तिथं नंबर लागला आणि तिथं माझं शिक्षण जे मेंदूचे शिक्षण झालं, उच्च शिक्षण, ते त्याच्यावर झालेलं आहे. आणि ते झाल्यानंतर मग मी पासआउट झाल्यानंतर हैदराबादला देखील 1-1.5-2 वर्ष मी प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर माझं सिलेक्शन हे कॅनडामध्ये फेलोशिपसाठी झालेलं होतं. पण काही कारणास्तव ते मी बंद करून इकडे आलो. मला एक प्रश्न विचारायला नक्कीच आवडेल. मग इतका उच्च शिक्षित माणूस गडिंग्लजमध्ये कसा काय? आता ॲक्च्युली त्याचं कारण सांगायचं म्हणजे तो पण एक किस्साच आहे. जसं मी आत्ताच बोललो तुम्हाला की 2017मध्ये ज्यावेळी मी माझं DM पासआउट केलं त्याचवेळी माझं सिलेक्शन कॅनडामध्ये कॅल्गरी युनिव्हर्सिटीमध्ये झालं होतं, ज्याच्यामध्ये लकवा स्ट्रोक या विषयावर मी परत फेलोशिपसाठी माझं सिलेक्शन झालं होतं. पण त्याच्यासाठी मी 2 वर्ष शिल्लक असताना मग कोल्हापूरला यायचं आणि परत सिलेक्शन झाल्यानंतर कॅनडाला जायचं हे विचार मी बाजूला ठेवून मी म्हटलं हैदराबादला आपण 1-2 वर्ष प्रॅक्टिस करूया आणि त्याच्यानंतर डायरेक्ट फेलोशिप कंप्लीट करूनच इकडं परत येऊया. पण मी एकुलता एक मुलगा असल्यामुळं थोडंसं ते डोमेस्टिक इमोशनल सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यामुळं मला ती फेलोशिप रद्द करावी लागली. मग फेलोशिप रद्द केल्यानंतर मग नेमकं जायचं कुठं? कारण मला कुठेतरी कुठल्याही मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये अटॅचमेंट घेऊन सुद्धा प्रॅक्टिस करता आली असती. पण मला एक स्वतःची ओळख निर्माण करायची होती आणि मी 1ली ते 10वी गडिंग्लजसारख्या ठिकाणी शिकून गेलेला विद्यार्थी असल्यामुळे जागृती शाळेचा मी 1ली ते 10वीचा टॉपर आहे. त्यामुळे इथल्या लोकांचं काहीतरी आपण देणं लागतो ह्या विचाराने मी म्हटलं की सुरुवात माझी जी काय होईल ती मी गडिंग्लजपासून करेन. आणि त्यासाठी सुरुवातीचं 1 वर्ष मी आठवड्यातून 3 दिवस गडिंग्लजला प्रॅक्टिस करत होतो. आणि त्यानंतर ज्यावेळी मला हे कळायला लागलं की इथं मेंदूविकार तज्ज्ञांची या शहराला, या भागाला खूप आणि खूप गरज आहे. आजऱ्याचे, चंदगडचे, निप्पाणीचे, चिकोडीचे पेशंट सगळे इकडे येतात. इथं मी नसलो तर ते पेशंट रेफर केले जातात ते कोल्हापूरला किंवा बेळगावला. आणि मेंदूचे पेशंट हे काय
पूर्णपणे शुद्धीत असलेले नसतात, ते थोडे बेशुद्ध झालेले असे सगळे पेशंट येतात. त्यामुळं मला इथं हे थांबावं लागलं, ज्यावेळी मी आता दसऱ्यापासून ॲडमिशनची सोय पण माझ्या दवाखान्यामध्ये केलेली आहे. तर हा माझा इकडे येण्याचा मूळ कारण. आमच्या गडिंग्लजकरांचं सर खरोखरच भाग्यच म्हणायला काय हरकत नाही. डॉक्टर, आपल्याला अमेरिकेत जो अवॉर्ड मिळाला त्याविषयी थोडंफार. ॲक्च्युली ज्यावेळी मी DM फायनल इयरला होतो त्याचवेळी तो अमेरिकन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी, म्हणजे जी संस्था न्यूरोलॉजीची, मेंदूची जी उच्च संस्था आहे जगामध्ये, ज्याचे 30,000पेक्षा जास्त मेंबर्स आहेत ऑल ओव्हर द वर्ल्ड, तर त्यांचा तो इंटरनॅशनल स्कॉलरशिप पुरस्कार असतो, दरवर्षी तो दिला जातो. 2017 साली ज्यावेळी मी फायनल इयरला होतो तर त्यावेळी मी जे लकव्यावर संशोधन केलं होतं त्याचा भाग असा होता की लकवा होण्यापूर्वी डोळ्यातल्या थोड्या फंडसच्या इमेजेसद्वारे तो कसा काय त्याचं निदान करायचं आणि लकवा कसा थांबवायचं, या विषयावर माझं जे संशोधन झालं आणि त्या संशोधनासाठी मला तो पुरस्कार देण्यात आला. आणि दक्षिण आशियामधला मी एकुलता एक न्यूरोफिजिशियन होतो जो त्या ठिकाणी सिलेक्ट झालो आणि पूर्ण जगामध्ये 14 लोकांनाच फक्त तो पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार आमच्या ज्या संशोधनात्मक कार्याचा होता त्याची एक पोचपावती अशी मला वाटते. सर, आता आपण बघायला गेलं तर गडिंग्लज, आजरा, चंदगड किंवा त्या सीमावर्ती भागामध्ये एखाद्या व्यक्तीला लकवा झाला तर लगेच गाडीत घाला, नागर मुन्नोळी, ॲक्वाट किंवा अडकूरसारख्या विभागात घेऊन जातात, उपचारासाठी घेऊन जातात. तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे नेमकं लकवा म्हणजे काय याविषयी जरा मार्गदर्शन करा. लकवा ही मेंदूची एक इमर्जन्सी आहे. साधारणपणे जनसामान्य लोकांना जे माहिती आहे की लकवा म्हणजे एक साईडचा हात आणि पाय काम करणे बंद होतो, निकामी होतो, चेहरा वाकडा होतो, पण तो एक प्रकार आहे. लकव्यामध्ये देखील अनेक प्रकार आहेत, अनेक कारणं आहेत. आता लकवा म्हणजे काय, ज्याला आपण पक्षाघात म्हणतो, अर्धांगवायूचा झटका म्हणतो, स्ट्रोक म्हणतो, पॅरालिसिस म्हणतो. तर जसा आपला हार्टवर अटॅक येतो तसाच तो ब्रेनवरचा एक अटॅक आहे. हार्ट अटॅकची जी लक्षणं आहेत ती दोनच आहेत. एक म्हणजे छातीत दुखायला लागणे आणि दुसरं श्वास घ्यायला त्रास होणे, दम घुटणे. तर मेंदूचं तसं नाही. मेंदूवर ज्यावेळी अटॅक होतो तो कोणत्या एरियावर अटॅक झालेला आहे त्यानुसार ठरतं की त्याची लक्षणं कोणकोणती असतील. जसं की मेंदूचा रक्तपुरवठा हे समोरच्या 2 रक्तवाहिन्या आणि मागच्या 2 रक्तवाहिन्यांद्वारे होतो. त्यामुळं मेंदूची लक्षणे कुठली रक्तवाहिनी चोकअप झालेली आहे की त्याच्यामध्ये ब्लिडिंग झालेलं आहे, रक्तवाहिनी फुटली आहे आणि मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला आहे याच्यावर ते निर्धारित होतं. लक्षणे कोणकोणती बरं लकव्याची? जी लोकांना माहिती आहे ती सोडून इतर लक्षणे म्हणजे चेहरा वाकडा होणे, बोलताना बोबडी वळणे, बोलण्यामध्ये अस्पष्टता येणे किंवा बोलणे अचानक बंद होणे, हात आणि पाय शक्ती गळून पडणे, हातपाय उचलता न येणे किंवा चक्कर येणे, डबल दिसायला लागणे, चालताना बॅलन्स जाणे किंवा उलट्या होणे, ही देखील लकव्याचीच लक्षणं आहेत. तो लकव्याचा एक वेगळ्या टाईपचा तो प्रकार आहे. हे सोडून हातापायातील संवेदना जाणे हे देखील लकव्याचं लक्षण असू शकतं. आणि लकवा किंवा स्ट्रोक ही इमर्जन्सी आहे. ही इमर्जन्सी का आहे? जर आपण इतर अवयवांबरोबर कंपॅरिझन केलं, जसं की एखाद्या पेशंटचं दारू पिऊन लिव्हर 75% खराब झालं तर उरलेल्या 25% सुद्धा पुन्हा 100% पुनर्निर्मितीची प्रक्रिया आपल्या लिव्हरमध्ये असते. मेंदूचं तसं नाही. ज्यावेळी एखादा माणूस जन्माला येतो त्यावेळी त्याच्या ज्या मेंदूपेशी असतात ते 8 ते 10 हजार कोटी असतात. एखाद्या बँकेत ठेवलेल्या फिक्स डिपॉझिट प्रमाणे आयुष्यभर त्या पेशी आपल्याला वापराव्या लागतात. कारण पुनर्निर्मितीची प्रक्रिया मेंदूमध्ये ही खूप साधारणतः 1-2% इतकीच आहे. त्याच्यापेक्षा जास्त पुनर्निर्मितीची प्रक्रिया नाही. त्यामुळे मेंदूचा एखाद्या वेळी डॅमेज झाला तर रिकव्हरीला त्या कारणास्तवच उशीर हा होतो. प्रत्येक सेकंदाला लकव्याच्या पेशंटमध्ये जर उशीर केला ट्रीटमेंटला रक्तपुरवठा सुरू करण्यासाठी तर एका सेकंदाला 19 लाख मेंदूपेशी मरण पावतात आणि एकदा त्या मेंदूपेशी मरण पावले तर ते परत काम करत नाहीत. तर त्यावेळी काय होतं, जो एरिया तो डॅमेज झालेला आहे त्या एरियाला नंतर सूज यायला सुरुवात होते आणि सूज आल्यानंतर इमर्जन्सी न्यूरोसर्जरी करायची, सर्जिकल ऑपरेशन करून कवटी काढायची आवश्यकता पडू शकते, तरच माणसाचा जीव वाचवता येतो.
हे सर्व जर टाळायचं असेल तर तुम्ही सुरुवातीचा वेळ गाडीत टाकून इकडं न्या तिकडं न्या हे सगळे प्रकार थांबवून डायरेक्ट मेड्युला हेल्थ केअरशी संपर्क साधावा. मेंदू तज्ज्ञांकडे तुम्ही यावं, त्याच्यावर तुम्ही इलाज घ्यावा. आणि तुम्ही जर वेळेत आला साधारणतः तास, 2 तास, 3 तास, 4 तास या कालावधीमध्ये, तर आपल्याकडे असे इंजेक्शन्स उपलब्ध आहेत ज्यामुळे जी गुठळी झालेली असेल ती आपण फोडू शकतो आणि तुमचं जे कायमचं अपंगत्व आहे किंवा जीव जाण्याची जी धोका आहे तो टाळता येऊ शकतो. त्यामुळं मला लोकांना माझं आव्हान आहे की आतापर्यंत मेंदू विकार तज्ज्ञ या भागाला अवेलेबल नव्हते, पण आता मात्र ते अवेलेबल आहेत. त्यामुळं तुम्ही अशी कुठलीही लक्षणं आढळली जी लकव्याची आहेत, ज्याच्यामध्ये चेहरा वाकडा होणे, बोलणं बंद होणे, हातापायातली शक्ती जाणे, चक्कर येऊन बेशुद्ध होऊन माणूस पडला, शेतात पडू दे, घरात पडू दे, अशी कित्येक उदाहरणं होतात. असं काही झालं किंवा डबल दिसायला लागलं, उलट्या व्हायला लागल्या आणि चालताना बॅलन्स जायला लागला, तर तुम्ही इमर्जन्सी म्हणून मेड्युला हेल्थ केअरशी संपर्क साधा. सर, मेंदूविषयी आता थोडंफार आपल्याला कळालेच आहे, तर मज्जारज्जू आणि मज्जासंस्था म्हणजे नेमकं काय याबद्दल थोडं मार्गदर्शन. खूपशा लोकांना फक्त मी मेंदू तज्ज्ञ इतकंच माहीत आहे, पण ॲक्च्युली न्यूरोलॉजिस्ट म्हणजे ते फक्त मेंदू बघत नाही. त्याचे 3 पार्ट असतात शरीराचे ज्याच्या आजारांवर ते निष्णात असतात. एक म्हणजे मेंदू सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यानंतर येतं तो आपला मणका ज्याला आपण मज्जारज्जू म्हणतो वैद्यकीय भाषेमध्ये, आणि तिसरं आहे ते नसा, हातांच्या नसा, पायांच्या नसा, चेहऱ्याच्या नसा, हे सगळे ज्यावेळी पूर्णपणे आपण कंबाईन करतो तर त्याला मज्जासंस्था असं म्हणतात. आणि मज्जासंस्थेची विकार आणि लक्षणं ही वेगवेगळी आहेत. जसं आपल्या हातापायांना मुंग्या येते, हातपाय जड होतात, पायांना गोळे येतात, पाय वाकडे होतात, हे जे आहेत प्रकार, किंवा चालताना थोडे अंतर चालल्यानंतर पाय भरून येतात आणि बसावंच लागतं आणि बसल्यानंतर विश्रांती घेतल्यावरच पुढं माणूस चालू शकतो, ही सगळी जी लक्षणं आहेत, किंवा हातापायातली शक्ती गळून पडते, चेहरा आपला जो आहे तो एका साईडला वाकडा होतो, डोळे एक डोळा बंद होत नाही, किंवा आपण पाणी भरून चूळ घेताना पाणी असं एका साईडनं पडतं, ही सगळी नर्व अफेक्ट झालेल्याची लक्षणे आहेत. किंवा डोळ्यांमध्ये पाहायचं म्हटलं तर आपली पापणी आपल्या कंट्रोल शिवाय ज्यावेळी अर्धी आपोआप बंद होते किंवा पूर्णपणे बंद होते, किंवा आपल्याला 2 दिसायला लागतं, किंवा चेहऱ्याच्या एका भागामध्ये चमक आल्यासारखी जी वेदना सुरू होते, ही सगळी लक्षणे आहेत ती मेंदू आणि मज्जासंस्थेमध्ये आलेली आहेत. याच प्रश्नाबरोबर मी मेंदूच्या लक्षणांची देखील तुम्हाला सांगतो माहिती, ज्याच्यामध्ये आपल्याला डोकेदुखी सर्वांना सर्वश्रुतच आहे. फक्त डोकेदुखी नाही तर त्याच्याबरोबर चेहऱ्याचे दुखणे, मानदुखी असेल, किंवा डबल दिसणे असेल, किंवा पापणी बंद होणे असेल, हातांमध्ये वीकनेस आलेला आहे किंवा हात असा पडलेला असतो तो उचलता येत नाही, त्याच्यानंतर चालताना आपला बॅलन्स जातो, चक्कर येऊन माणूस पडतो, उठल्या चालताना पहिल्यांदा चक्कर येते, आणि मग फीट ज्याला आपण आकडी म्हणतो, आपल्या इथल्या भाषेमध्ये लोक फीटला सुद्धा चक्करच येणे म्हणतात, ज्याच्यामध्ये हात असे हलून पडतात, पण तो एकच प्रकार आहे फीटचा. असे अनेक प्रकार फीटमध्ये आहेत. आता बोलता साधारणतः शाळेमध्ये मुलांचं असं होतं की एका प्रकारची फीट असते ज्याच्यामध्ये मुलं बोलता अचानक ब्लँक होतात, आणि शिक्षकांना असं वाटतं की हा मुलगा लक्ष देऊन ऐकत नाही आहे, अटेंटिव्ह नाही आहे, त्यामुळे तो नुसताच बघायला लागला, किंवा लिहिताना अचानक थांबलेला आहे, त्यामुळे शिक्षक ओरडतात. पण ती एक फीटचा प्रकार असू शकतो. त्यामुळे जर शिक्षकांना असं जाणवलं की एखादा विद्यार्थी एखादं काम करता काही सेकंदाकरता फक्त थांबला किंवा स्टेअर लुक दिला आणि त्याच्यानंतर परत तो सुरू झाला, तर त्या मोमेंटला त्याला फीट आलेली असू शकते. ही माहिती सर्व शिक्षकांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचवणे खूप आवश्यक आहे, कारण याची ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. आपण त्याचा EEG काढला आणि त्याच्यामध्ये तो दोष दिसला तर त्या गोळ्या जर दिल्या तर ती मुलं शाळेमध्ये व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास करू शकतात. खरंच सर, गडिंग्लजकरांना मिळालेली एक अनमोल देणगी म्हणायला काय हरकत नाही. तर गडिंग्लजमध्ये येण्यामुळे इथल्या कोणकोणत्या रुग्णांना याचा फायदा झाला आहे? बऱ्याच आजाराचे रुग्ण आहेत जे इथं मी येण्यापूर्वी कोल्हापूरला जायचे आणि तिथून किंवा बेळगावला जायचे आणि तिथून ते ट्रीटमेंट घ्यायचे, ज्याच्यामध्ये पार्किन्सन्स आजार आहे, ज्याच्यामध्ये हाताला कंप येतो किंवा बोलताना त्यांना कंप यायचा, किंवा जे नसांचे विकार आहेत, नसांची साधी चाचणी जरी करायची म्हटलं, आपला ॲक्सिडेंट होतो, हाताला फ्रॅक्चर वगैरे होतं, त्यावेळी काम करायची प्रक्रिया बंद होते, त्याच्या आधी ती नसांची चाचणी करायची जी असते ती चाचणी इथं उपलब्धच नव्हती. मी आल्यामुळे ती चाचणी इथं सुरू झालेली आहे. त्यामुळे ह्या प्रकारची जे काही पेशंट्स आहेत किंवा डोकेदुखी
साध्या गोळ्यांनी कमी येत नाही, मेडिकलमध्ये लोक जाऊन घेत होते आणि त्याच्यानंतर मग एकदा डोकेदुखी म्हटलं तर मेंदूविकार तज्ज्ञांचा सल्ला एकदा तरी घ्यावा असं ज्यावेळी लोकांना वाटायचं त्यावेळी त्यांना कोल्हापूरला जायची गरज होती. पण आता ती सगळी गरज थांबलेली आहे. हे सोडून जी इमर्जन्सीची पेशंट्स असायची, चक्कर येऊन पडला, कोम्यामध्ये पेशंट चाललेला आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे, मेंदूत रक्तस्राव झालेला आहे, अशा लोकांना जे हलवा पळवा हे जे काही गोष्टी व्हायच्या त्या सगळ्या गोष्टी इथं थांबलेल्या आहेत. आणि प्रत्येक लोकांना अजून लोकांपर्यंत मी इथं ही सर्व्हिस सुरू केलेलीची कल्पना नाही आहे, पण तुमच्या माध्यमातून कदाचित ती कल्पना येईल लोकांना. आणि त्यामुळं कित्येक लोक मला आत्ता येऊन भेटतात, साहेब 2 महिन्यापूर्वी आम्हाला माहिती नव्हतं की तुमचा दवाखाना इथं आहे, नाहीतर आम्ही सुरुवातीलाच इथं आलो असतो आणि इथंच ट्रीटमेंट घेतली असती. लोकांना लॉजिस्टिक इश्यू होतो, कोल्हापूरला जायचं थांबायचं, ते सोडलं तर तिथं जे कॉस्टिंग आहे ते सुद्धा नॉन अफोर्डेबल असतं. या सगळ्या कारणास्तव मेंदू म्हटलं की तुम्ही मेंदूला एवढं जरी लक्षात ठेवलं, मेंदूशी काही झालं किंवा तुमच्या पेशंटला काही झालं असेल आणि त्याला नंतर स्कॅनिंगमध्ये मेंदूचा फॉल्ट आहे म्हणून कळालं किंवा मेंदू तत्सम आजार कळाला, तर डेफिनेटली तुम्ही मेडुलाला भेट द्या. इथं आल्यानंतर तुम्हाला जे काय असेल ते मी जेन्युइन ओपिनियन देईन. नक्कीच सर, गडिंग्लजकरांना मेदुला हॉस्पिटलचा नक्कीच फायदा होणार आहे. तर सर, आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या मशिनरीज अवेलेबल आहेत? आता फर्स्ट टाइम ज्या मशिनरी मी आता सांगितली, नसांची चाचणी करण्याची नर्व कंडक्शन स्टडी नावाची जी काही ती टेस्ट असते, ती टेस्ट इथं गडिंग्लज नाही, गडिंग्लज, आजरा, चंदगड, संकेश्वर, निपाणी या पूर्ण विभागामध्ये फक्त आणि फक्त ती माझ्याकडेच आहे. ती एक स्पेशलाइज टेस्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला नसांना विकनेस आलाय का, कमजोरी आली का, नस दबले का, ती कुठल्या स्पीडनं त्याचं कंडक्शन होते. आता आपल्याकडे कित्येक पेशंट आहेत ज्यांना कंबरदुखीचा त्रास असतो, मानदुखीचा त्रास असतो किंवा मानदुखीतून मानेमधून हातांना सुद्धा त्यांना मुंग्या येणे वगैरे हे प्रकार असतात. हे सगळे हे नसांचे विकार आहेत आणि हे नसांचे विकार चेक करण्यासाठी नसांची चाचणी करावी लागते, जी फक्त आणि फक्त आपल्याकडंच उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेऊन ह्या आपण चाचण्या करू शकतो आणि त्यातून नसांच्या विकाराचे निदान होते. कित्येक पेशंट माझ्याकडे येतात ज्याच्यामध्ये पाय भगभगतात, पायाला काठी टोचल्यासारखे वाटतात, ह्या ज्या समस्या आहेत. किंवा कितीतरी लोक ही डायबिटीजचे पेशंट आहेत, मधुमेहाचे पेशंट आहेत आणि मधुमेह लॉंग स्टँडिंग असल्यावर 5-10 वर्षांचा असल्यानंतर त्याचा विकार, त्याचा जो परिणाम नसांवर होतो त्याच्यामुळे नसा खराब होतात. त्या सगळ्या विकाराच्या लोकांच्यासाठी नसांची चाचणी करायची म्हटलं तर नसांची तज्ज्ञ म्हणून मी इथं सेवा देत आहे आणि आपल्याकडं ती मशीन अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये ती चाचणी होते. दुसरी एक मशीन EEG मशीन आहे ज्याच्यामध्ये लोकांना फीट येतात. कित्येक प्रकारच्या फीट असतात. फीट आली की EEGची आपण चाचणी करतो. फीट किंवा चक्कर येऊन लोक पडतात, का पडतात माहिती नाही, मेंदूचा स्कॅन केला नॉर्मल येतो, इतर चाचणी नॉर्मल येतात. किंवा कित्येक प्रकारची डोकेदुखी अशा प्रकारची असते ज्याच्यामध्ये तुमचा MRI स्कॅन नॉर्मल येतो, रक्ताच्या चाचण्या नॉर्मल येतात, पण डोकेदुखी काही थांबत नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण EEGच्या टेस्टद्वारे त्याचं निदान करू शकतो. ते इतर गोष्टींमध्ये, इतर चाचण्यांमध्ये ते दिसून येत नाही. आणि कोणत्याही प्रकारची डोकेदुखी असेल तर सायन्स इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे की 90 ते 95% डोकेदुखीचे जे प्रकार आहेत ते आपण योग्य निदान केलं तर कंट्रोल होऊ शकतात. साधारणतः लोक काय करतात, डोके दुखले की इकडनं मेडिकलमधून गोळी घे, खा, असे प्रकार तुम्ही करू नका. त्याच्यामुळे डोकेदुखीचं प्रमाण वाढतं आणि ते जे सायकल आहे ते पुढं जाऊन VCS सर्कल लॉंग स्टँडिंग तुमची खूप दिवसांची डोकेदुखी होऊ शकते. या सगळ्या विकारांचं निदान करण्यासाठी EEG आणि नसांचे निदान करण्यासाठी नसांची परीक्षा NCS या 2 अत्याधुनिक मशीन आपल्याकडे अवेलेबल आहेत. नक्कीच सर. मेंदूच्या इमर्जन्सीज कोणत्या आहेत? आता मी जसं सांगितलं की मेंदूची इमर्जन्सी लोकांनी लक्षात ठेवायचं. माणूस चक्कर येऊन बेशुद्ध होऊन पडला तर ते फक्त आणि फक्त मेंदूच्या रक्तपुरवठा बंद झाल्यामुळं ते असू शकतं. मग त्याचं कारण काही असेल, ब्लॉक असेल किंवा इन्फेक्शन असेल किंवा रक्तस्राव झाला असेल किंवा ट्यूमर असेल. चक्कर येऊन बेशुद्ध पडला माणूस आणि रिस्पॉन्स देत नाही आहे कोम्यामध्ये, हे मेंदूच्या विकारांचंच एक लक्षण असू शकतं. ते सोडून फीट येणे, फीट म्हणजे साधारणतः हात हलणे, तोंड वाकडं होणे, डोळे वर करणे, डोळे पांढरे करणे आपण ज्याला म्हणतो, तोंडातून फेस येणे, हे सुद्धा एक फीटचं लक्षण आहे. ही देखील मेंदूची इमर्जन्सी आहे. ते सोडून जर मेंदूला कुठं दुखापत झाली असेल, मार झाला असेल, ती देखील मेंदूची इमर्जन्सी आहे. साधारणतः जी लोक ड्रिंक्स घेतात, अल्कोहोल, मदिरा, मेंदूचं आणि मदिराचं हे घनिष्ठ नातं आहे. जी लोक दारू पितात त्या लोकांना आयुष्यात एकदा तरी मेंदू तज्ज्ञांची भेट ही घ्यावीच लागते. कारण त्याचे मेंदूवर इतके परिणाम असतात, ते इतके आजार ते कॉज करू शकतात
त्यामुळं त्यांना जर दारू पिल्यानंतर जर फिट यायचा प्रकार झाला असेल, ती देखील एक मेंदूची इमर्जन्सी आपली होऊ शकते. अशा अनेक इमर्जन्सी आहेत. किंवा आयुष्यामध्ये पहिल्यांदा सिव्हिअर डोकेदुखी मला व्हायला लागली आणि त्याच्यावर मला उलट्या व्हायला लागल्या, हे देखील मेंदूची इमर्जन्सी असू शकते. त्याच्यामध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याचं देखील ते लक्षण असू शकतं. हे सोडून डोळ्यांमध्ये जर दृष्टी कमी झाली, अचानक गेली किंवा दृष्टी कमी कमी होत गेली, हे देखील मेंदूची एक इमर्जन्सी असू शकते. सर, आपल्या गडिंग्लजमधील 1 वर्षाचा अनुभव. हो, ॲक्च्युली सुरुवात तर मी केलीच होती इथं गडिंग्लजमध्ये. त्यावेळी मी सोमवार ते बुधवार आठवड्यातून 3 दिवस इथं येत होतो. उरलेले दिवस कोल्हापूर आणि तिकडं वारणानगरला मी असायचो. पण इथं आल्यानंतर मला जाणवायला लागलं की इथल्या लोकांना बेसिकली ॲडमिट होण्याचेच पेशंट माझ्याकडे जास्त यायला लागले ओपीडीपेक्षा. ज्यांना गरज आहे, जे शुद्धीत नाही आहेत किंवा ज्यांना मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला आहे किंवा ज्यांना अचानक लकवा मारलेला, तर अशा रुग्णांना इथे ॲडमिट करून देण्याची सुविधा देणं हे खूप आणि खूप अत्यंत गरजेचं होतं. त्यासाठी 1 वर्षानंतर मी आता निर्णय घेतलेला आहे की मी ओपीडी सर्व्हिस बरोबर माझी आयपीडी सर्व्हिस पण सुरू केलेली आहे. लोकांना ॲडमिट होण्याची सुविधा इथं दिलेली आहे आणि मेंदूच्या ज्या काही इमर्जन्सी असतील, जे सोमवार ते शनिवार मी 3 दिवस वाढवलेले आहेत. पहिल्यांदा फक्त बुधवारपर्यंत असायचो, आता मी सोमवार ते शनिवार पूर्ण वेळ गडिंग्लजमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे मेंदूच्या इमर्जन्सी असतील किंवा इतर कुठल्याही केसेस असतील तर त्यासाठी पेशंटने इथे यायला काही हरकत नाही. सर, आता कोरोनाच्या संकट काळामध्ये बऱ्याच लोकांना कोरोना होऊन तरी कोल्हापूर जिल्ह्यातही भरपूर कोरोनाचे पेशंट आपल्याला बघायला मिळाले. तर या कोरोनाचा परिणाम आपल्या मेंदूवर काय होतो? खूपच उत्तम असा प्रश्न विचारलेला आहे. ॲक्च्युली कोरोनाचं जे संकट आहे, पॅन्डेमिक, ते पूर्ण जगावर आलेलं आहे. आणि कोरोना हा इतर सर्दी खोकल्यासारख्या आजारांसारखा नसून तो एक वेगळा आजार आहे हे समजायला आपल्या इथल्या लोकांना थोडासा वेळ झालेला आहे. पण उशिरा का होईना त्याच्यामध्ये एक बेसिक डिफरन्स जो आहे तो म्हणजे कोरोनाच्या पेशंट्समध्ये खूप वेगवेगळे जे आपले अवयव आहेत, जसं मेंदू असेल किंवा हृदय असेल किंवा फुफ्फुसाची रक्तवाहिनी असेल किंवा किडनीच्या रक्तवाहिन्या असेल, अशा रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होतात. आणि त्या गुठळ्या निर्माण झाल्यामुळं जो रक्तपुरवठा कमी पडतो त्याच्यामुळं अचानक सडन डेथसुद्धा लोकांची होते. आपण खूप उदाहरणं ऐकली असतील की पेशंट कोविड केअर सेंटरमध्ये किंवा इतर हॉस्पिटल्समध्ये कोरोना झाल्यामुळे ॲडमिट झाले, ते बरे आहेत आणि ते ज्यावेळी टॉयलेटला वगैरे जाऊन येतात त्यावेळी ते टॉयलेटच्या बाहेरच अचानक चक्कर येऊन पडतात. हे सगळे जे काही प्रकार आहेत ते सडनली रक्तवाहिन्यामध्ये गुठळी होऊन रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे झालेले हे सगळे मृत्यू आहेत. तर तुम्हाला मी पहिल्यांदा जसं सांगितलं की मेंदू हा एक असा अवयव आहे ज्याचं वजन हे शरीराच्या वजनाच्या 2% आहे. पण त्याला जो रक्तपुरवठा लागतो तो हृदयापासून होणाऱ्या 100% जो रक्तपुरवठा होतो त्याच्यापेक्षा 20% रक्तपुरवठा त्याच्यापैकी हा मेंदूला एकट्या अवयवाला लागतो. कारण मेंदूचं काम हे ऑक्सिजन आणि ग्लुकोज शिवाय चालू शकत नाही. तर त्यामुळे ज्यावेळी अशा रक्ताच्या गुठळ्या ह्या मेंदूच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये होतात त्यामुळं मेंदूवर देखील परिणाम होणे हे स्वाभाविकच आहे. तर मेंदूवर कोरोनामुळे कुठली लक्षणं आणि कोणत्या वेळी होऊ शकतात? तर अगदी सुरुवातीला कोविड ज्यावेळी होतो त्यावेळी लोकांची गंध क्षमता जाणे किंवा तोंडाची चव जाणे, वास न येणे, ही जी लक्षणं आहेत ही देखील मेंदूवर अफेक्ट झालेल्याचीच लक्षणं आहेत. इथून जी सुरुवात होते ते त्या रुग्णांना तीव्र डोकेदुखी होणे किंवा चक्कर येणे किंवा चालताना बॅलन्स जाणे ही सुरुवातीच्या काळातली लक्षणं आहेत. त्याच्यानंतर ज्यावेळी ब्रेन फॉग होतो, ब्रेन फॉग म्हणजे काय कोविडमुळे, तर जसं आपण थंडीच्या दिवसांमध्ये आत्ताच्या दिवसांमध्ये ज्यावेळी रस्त्यावर धुकं असतं त्यावेळी विजिबिलिटी कमी होते, अस्पष्ट दिसतं, तसंच मेंदूची कार्य करण्याची क्षमता कमी होते, अस्पष्टता येते आणि त्याच्यामध्ये गोंधळलेली अवस्था होऊ शकते पेशंटची. इस्पेशली जे पेशंट्स उतार वयामध्ये आहेत, ज्यांना साखर BP आहे, अशा रुग्णांना ही अवस्था होते ज्याच्यामध्ये ब्रेन फॉग असं म्हणतो, ज्याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित विचार करण्याची शक्ती कमी होते, स्मरणशक्ती कमी होते, त्यांना माणसं ओळखत नाहीत, रस्ते ओळखत नाहीत किंवा असंबंध बोलायला ती सुरुवात करतात, रात्री झोपत नाहीत, बडबड जास्त करतात, इरलेव्हंट गोष्टी बोलतात. ही सगळी जी लक्षणं आहेत ती ब्रेन फॉगची असू शकतात. ह्यानंतर जे काही आहे ते मज्जासंस्था म्हणजे नसांवर काय मेंदूच्या नसांवर काय कोरोनाचे परिणाम होतात. तर ते परिणाम असे आहेत की नसांमध्ये गलियन बॅरी सिंड्रोम GBS नावाचा आजार होऊ शकतो. मी इथे गडिंग्लजमध्येच 2-4 केसेस बघितलेले आहेत. त्याच्यानंतर फूट ड्रॉप, ज्याच्यामध्ये चालताना पाय वर उचलत नाही
आणि उचलून आपटावं लागतं, हे जे आहेत प्रकार, किंवा रिस्ट ड्रॉपचे प्रकार आहेत, किंवा चेहऱ्याच्या अर्ध्या साईडचा पॅरालिसिस ज्याला आपण बेल्स पाल्सी म्हणतो, हे सगळे विकार हे कोविड नंतर वाढायला लागलेले आहेत. ते सोडून उतार वयातील लोकांना जो विस्मृती किंवा स्मृतिभ्रंश ज्याला अल्झायमर्स म्हणतो आपण किंवा डिमेन्शिया म्हणतो, हे जे आजार आहेत हे देखील वाढायला लागलेले आहेत. साधारणतः ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ज्या लोकांना कोविड झाला होता ती लोक आत्ता आमच्याकडे येत आहेत की आत्ता आम्हाला चालायला खूप थकवा जाणवतो, बॅलन्स करता येत नाही आणि आमची डोके दुखते किंवा चक्कर येते. त्यामुळं ही जे विकार आहेत ते कोविडच्याच परिणामामुळे आहेत आणि ही सगळे रुग्ण आमच्याकडे आल्यानंतर बरे झालेले आहेत. त्यामुळं कुणाला पास्टमध्ये गेल्या 2-4 महिन्यांमध्ये कोविड झाला असेल आणि त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठल्या व्यक्तीला ही लक्षणं जर जाणवत असतील तर त्यांनी कृपया मेडुला हेल्थ केअरशी संपर्क साधावा आणि याच्यावरची उपचार घ्यावे. अनियंत्रित हालचाल म्हणजे हातापायांचे जे विकार आहेत त्याबद्दल थोडंसं सांगा. हो, ॲक्च्युली मेंदूमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी सेंटर्स हे वेगवेगळ्या ठिकाणी असतात. आता आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर साधा हा पेन मी इथून उचलून इथं ठेवायचं झालो तर ह्या एवढ्या छोट्याशा ॲक्शनसाठी मेंदूमध्ये पहिल्यांदा म्हणजे ॲनालिसिस व्हावं लागतं की कमांड द्यावा लागतो की मला हा पेन उचलून इथं ठेवायचा आहे आणि त्याची कमांडचे सिग्नल आहेत ते तिथून मेंदूमधून हातांच्या ह्या अवयवाला म्हणजे हातांच्या बोटांमध्ये तो सिग्नल जावा लागतो. मग तिथले स्नायू ॲक्टिव्ह होतात आणि तो पेन उचलून मग मी इथं ठेवू शकतो. पण याच्यावर ही ॲक्शन जी पेन उचलून ठेवायची आहे ही आता मी दाखवली ही एकदम स्मूथ ॲक्शन, पण जर ही ॲक्शन उचलायची ही अशी देखील होऊ शकते. यालाच आपण कंपन म्हणतो किंवा मुवमेंट डिसऑर्डरमधला एक प्रकार म्हणतो. जे उतार वयातील लोक आहेत ज्यांना चहा पिताना कप म्हणा ग्लास म्हणा हलतो, ते मुवमेंट डिसऑर्डरचा एक प्रकार आहे जो कंपनाचा प्रकार आहे. तो सोडून इतर देखील मुवमेंट डिसऑर्डर ज्याचे अनियंत्रित शरीराच्या हालचाली म्हणजे माणूस बसलेला आहे आणि अचानक त्याचे हात असे वाकडे वगैरे व्हायला लागतात, हात होतील पाय होतील, किंवा डिस्टोनियाचे प्रकार आहे ज्याच्यामध्ये चेहरा आपला एका साईडला होतो आणि ती मान ही अशी असते ती अशीच थांबते. हे सगळे मेंदूचे आजार आहेत ज्याला आम्ही मुवमेंट डिसऑर्डर म्हणतो. भरपूर कारणास्तव ते आजार होऊ शकतात आणि त्याच्यावरची जे उपचार आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळं अशा प्रकारचे जर काय आजार तुम्हाला कुणाला आढळले असतील तर ते मुवमेंट डिसऑर्डरमध्ये येतात आणि त्यांच्या रुग्णांनी आपल्या मेडुला हेल्थ केअरशी डेफिनेटली संपर्क साधा. जसं आपला मगाशी प्रश्न झाला की लकवा मारल्यानंतर लगेच नागरमोळीला वगैरे घेऊन जातात, तर तिथले डॉक्टर जे उपचार करतात त्या डॉक्टरांना काही तुम्ही सल्ला द्याल का? ॲक्च्युली लकवा हा इमर्जन्सी आहे, त्यामुळं साधारणतः स्वाभाविकतः एखाद्या गावातल्या माणसाला ज्यावेळी असं होतं त्यावेळी ते जवळच्या लोकल डॉक्टरांकडे घेऊन जातात आणि लकव्याचे तज्ज्ञ म्हणून इथं आपल्याकडे जी काही औषध उपचार पद्धती उपलब्ध आहे. कारण लकवा एक असा प्रकार आहे, सपोज घरच्या कर्त्या माणसाला कर्तृत्ववान माणसाला जर लकवा झाला तर त्याच्या कुटुंबाची नंतर खूपच वाताहत होऊ शकते, कारण त्याच्या रिकव्हरीला 1 ते 1.5 वर्षाचा टाईम लागतो. सपोज तो उजव्या हाताचा झाला तर माणूस चालू शकत नाही आणि सगळी रिकव्हरी व्हायला ही एक मोठी प्रोसेस आहे. मग ते सगळे परिणाम जर टाळायचे असतील तर तुम्ही लवकरात लवकर मेंदूविकार तज्ज्ञांकडे येणे हे आवश्यक आहे आणि खूप गरजेचे आहे. आणि आपल्याकडे ती सगळी उपचार पद्धती ही अवेलेबल आहे. आपल्याकडच्या इथल्या सगळ्या लोकांना म्हणजे माझे भरपूर असे डॉक्टर इथले आपल्या विभागातले जे मित्र आहेत ज्यांना ती लकव्याची लक्षणं दिसली की ते लगेचच्या लगेच इमिडिएटली तुम्ही मेडुला हेल्थ केअर डॉक्टर किरण पाटलांच्याकडे डॉक्टर कॉलनीमध्ये जावा म्हणून सांगतात. उदाहरणार्थ असे कित्येक पेशंट आपण थ्रम्बोलाइज केलेले आहेत, म्हणजे ते गुठळ्या फोडायचे इंजेक्शन आपण त्यांना दिलेले आहेत. मग आपले ते विनय पवार डॉक्टर असतील, नंदकुमार पाटील गडिंग्लजचे असतील, किंवा हरळीचे बाडकर डॉक्टर असतील, आजऱ्याचे सातोस्कर डॉक्टर असतील, किंवा नूलचे आपले चव्हाण डॉक्टर किंवा मांजरेकर, ह्या सगळ्या लोकांना माहिती आहे की हा पेशंट हा लकव्याचा आहे आणि ह्याला इमिडिएट इमर्जन्सीची ट्रीटमेंट हवी आहे आणि तुम्ही किरण पाटील सरांच्याकडे तुम्ही लवकरात लवकर जावा. तर माझं इतरही डॉक्टरांना आव्हान आहे की जर तुम्हाला अशी काही लक्षणं दिसली आणि पेशंट जर विंडो पिरियड आम्ही ज्याला म्हणतो गोल्डन टाईम, गोल्डन आवर, जो 6 तासांच्या आत किंवा मग 24 तासांच्या आत जास्तीत जास्त उशीर झाला तर असं आढळल्यास तुम्ही त्वरित मेडुला हेल्थ केअरशी संपर्क साधा. आणि जर तो गुठळी झाल्यामुळे असेल तर गुठळी फोडायचं इंजेक्शन हे आपल्याकडं अवेलेबल आहे. अशी कित्येक गडिंग्लजमध्ये पालक आहेत ज्यांची मुलं पुणे, मुंबई किंवा बेंगलोरला शिकायला असतात आणि इथं त्यांचं लोकल गार्डियन कोण नसतं, त्यांना देखील मी सांगतो
तुम्ही एज्युकेटेड आहात, तुमचे पालक जर इथं कुठल्या कारणास्तव असतील तर त्यांना तसं काही झालं तर तुम्ही त्वरित मेडुला हेल्थ केअरशी संपर्क साधा आणि आम्ही त्यांची ट्रीटमेंट ही योग्य रीतीनं करू. नक्कीच सर. माझा शेवटचा प्रश्न असेल, आज धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना जे मानसिक ताणतणावातून जावं लागतं त्याबद्दल जरा महिलांसाठी मार्गदर्शन राहील. ॲक्च्युली मेंदूमध्येच जर आपण पाहायचं झालं तर पुरुषाचा मेंदू आणि स्त्रीचा मेंदू याच्यामध्ये जे एक फरक आहे, बेसिक डिफरन्स जो ॲनाटॉमिकल सुद्धा आहे, त्यांची कार्यक्षमता आणि कार्य करण्याची प्रणाली ही वेगळी आहे. त्याच्यासाठी आपण म्हणतो की मेन आर फ्रॉम मार्स अँड वुमन आर फ्रॉम व्हीनस. तर बेसिकली स्त्रियांच्यामध्ये गोष्टी ह्या जास्त कनेक्टेड असतात, त्या खूप इमोशनल असतात. कुठल्याही गोष्टीसाठी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना इमोशनल अटॅचमेंट असते. मग कुठल्याही फ्रंटवर कुठल्याही कारणास्तव जो अपेक्षा असतात त्यांच्या, त्या अपेक्षांची जर पूर्तता झाली नाही तर ऑब्व्हियसली त्यांना थोडं त्याच्या गोष्टीचं टेन्शन येतं. आणि आत्ताच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये नॉर्मली खूपच डिमांडिंग असते. म्हणजे जी होम मेकर जी गृहिणी असते तिलासुद्धा मुलांच्या डिमांड्स किंवा पतीच्या डिमांड्स किंवा सासरच्या लोकांच्या डिमांड्स आणि त्याबरोबर ॲडिशनल त्यांच्या वर्क प्लेसच्या डिमांड्स, म्हणजे जिथं काम करतात तिथल्या डिमांड्स, या सगळ्या डिमांड्स त्यांना पूर्ण करायच्या असतात. आणि बेसिकली स्त्री ही मल्टीटास्किंग असते, एकावेळी भरपूर गोष्टी ती सगळी सांभाळत असते. मग अशा सगळ्या याच्यामुळं आणि स्त्रीमध्ये जे हार्मोनल चेंजेस होत असतात मासिक पाळीच्या वेळी, ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं खूप चेंजेस होतात आणि मेंदूचा रक्तपुरवठा थोडाफार तो कमी होतो, तो तणाव जाणवतो. तर त्या तणावामुळं जी डोकेदुखी जी सुरू होते, तर मला त्यांना असं सांगावंसं वाटेल की 2-3 गोष्टी आहेत ज्या बेसिक आहेत, अगदी तुम्ही घरच्या घरी करू शकता, ज्या तुम्ही करायला हवेत आणि ज्याच्यामुळं तुमची ही डोकेदुखीची तक्रार आहे ती खूपशा प्रमाणात कमी होऊ शकते. एक तर तुम्ही खूप सेन्सिटिव्ह असाल, तर सेन्सिटिव्ह माणूस म्हणजे काय, घरातला असा माणूस ज्याला बाहेरच्या वातावरणामध्ये बदल झाला तरी सुद्धा लगेच जाणवतो. म्हणजे बाहेर वातावरण बदललं तर डोकेदुखी सुरू होते, घरात मुलांनी दंगा केला तरी डोकेदुखी सुरू होते, TV जास्त बघितला तर डोकेदुखी सुरू होते, रात्री झोप कमी झाली तर डोकेदुखी सुरू होते, किंवा डोक्यावरून आंघोळ जरी केली, केस जरी ओले असेल तरी सुद्धा डोकेदुखी सुरू होते. ही सगळे ओव्हर सेन्सिटिव्हिटीची लक्षणे आहेत. किंवा उन्हातून बाहेर फिरून आलं तरी डोकेदुखी सुरू होते. तर अशा सगळ्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की तुमच्या जेवणाच्या वेळा ज्या आहेत आणि तुमच्या झोपण्याची वेळ, म्हणजे मील टाइम्स आणि स्लीप टाइम्स हे फिक्स असायला हवे. फिक्स म्हणजे साधारणतः अर्धा तास पुढं मागं चालतं, पण एकदम बदल त्याच्यामध्ये नको. आणि तिसरी गोष्ट, जेवढं शक्य आहे तेवढं सकाळी अर्धा तास का असेना त्यांनी बाहेर जाऊन फिरून यावे आणि आपलं हायड्रेशन, ज्याच्यामध्ये पाणी पिणे जे आहे ते व्यवस्थित मेंटेन ठेवावं. एवढ्या 2-3 जरी गोष्टी केल्या तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये कितीही ताणतणाव असेल तरीसुद्धा डोकेदुखी किंवा बाकी इतर जे आजार आहेत ते आजार ते आपले ते कमी करू शकतात. नक्कीच सर. पहिले 3 दिवस गडिंग्लजकरांना मिळत होते, आज पूर्ण वेळ तुम्ही गडिंग्लजकरांना सेवा देताय, याचा नक्कीच फायदा गडिंग्लजकरांना होतोय. आपण इथे येऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग करून रुग्णांना जी सेवा देत आहे ती खरोखरच आनंददायी आहे. त्यामुळे मी दैनिक पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. दैनिक पुढारी कस्तुरी क्लबचे वर्कशॉप, लाईव्ह कार्यक्रमांचे व्हिडिओज पाहण्यासाठी @पुढारी कस्तुरी या फेसबुक पेजला लाईक करा, फॉलो करा. तसंच पुढारीच्या सर्व इव्हेंट्सचे व्हिडिओज पाहण्यासाठी पुढारी इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.